नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त जय भवानी प्रतिष्ठानतर्फे डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करण्यात आली. जयंती उत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन सगळ्या मंडळांसमोर एक आदर्श ठेवला. यात 300हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चांदीचे फोटो फ्रेम असलेली प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी माजी महापौर महेश कोठे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी सभागृह नेता, जनसेवक सुरेश अण्णा पाटील, संस्थापक अध्यक्ष संदीप महाले, उषाताई पाटील, अश्विनीताई महाले, रेणुका दंतुल, शोभा जाजू आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बोलताना कोठे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. स्वराज्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली आहे. त्यांच्या जयंती उत्सवात विनाकारण खर्च न करता विधायक कामावर खर्च करावा, असे आवाहन माजी महापौर महेश कोठे यांनी केले. सुरेश अण्णा पाटील, संदीपजी महाले, त्यांचे सर्व सहकारी, पूर्ण व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी आपण साजरी करत होतो. मलाही आधी वाटले तर चौकामध्ये जायचं आहे आणि पूजा करून मग थोडंसं डॉल्बी समोर नाचायचं आहे, पण ह्यावर्षी तसं काही घडलं नाही. संदीपने अतिशय चांगला निर्णय, त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगला निर्णय घेतला की महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. आणि मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. सुरेशांना आमच्या वहिनीचं कुंकू साबित होतं म्हणून तुम्हाला काही लोक घालवण्याचा प्रयत्न केल्यासाठी गेले नाहीत. त्याचं फक्त कारणच होतं की हे हळदी कुंकूची ताकद आहे आणि ते ताकदीमुळे आज तुम्ही इथं आमच्या बरोबर आहे. त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला फार महत्त्व आहे. योगायोगाने आज वहिनी सुद्धा या कार्यक्रमाला आलेत. ते कधी मी बघितलं नाही कधी कार्यक्रमाला आलेले, पण आज त्या सुद्धा इथं आलेत. निश्चित वहिनी तुमचं कुंकू अतिशय साबित आहे. मी आजच्या हळदी कुंकूच्या निमित्ताने हेच सांगेन की भवानी पेठमधल्या आमच्या सगळ्या भगिनींचं कुंकू साबित राहू दे. डीजेसह अन्य अपप्रवृत्तींना चालना देणे टाळून त्या पैशाचा वापर गरजवंतांच्या मदतीसाठी व्हावा. यातून विधायक कामे व्हावीत. शिक्षण, आरोग्य, निराधारांना आधार देण्यासाठी यातून मदत झाल्यास भविष्यात शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सुरेश अण्णा पाटील यांनी व्यक्त केला.